नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. बरोबर 2012 साली श्री आनंद परांजपे यांनी शिवसेनेच्या खासदारकीसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एका पत्रकार परिषदेमध्ये श्री शरद पवार असताना अचानक आनंद परांजपे तिथे प्रकटले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली होती. यावेळेस त्यांनी शिवसेनेमध्ये आपली घुसमट होत असल्याचा आरोप केला होता. आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद परांजपे चांगले स्थिरावले असं वाटत असतानाच अचानक त्यांनी काल आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आणि सायंकाळी उद्योगमंत्री श्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 14 वर्षांचा वनवास संपला आहे. मात्र हा वनवास चांगला वनवास होता. यामध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळालं. आपली कुणाबद्दलही कसल्याही प्रकारची तक्रार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आपल्याला अतिशय चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या ठिकाणी देखील आपण उत्कृष्ट काम केलं. मात्र आता शिवसेनेबरोबर पुढचं वाटचाल करायची आहे असं श्री आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादीमध्ये खऱ्या अर्थाने मला संघटनेची ज्यांनी जबाबदारी दिली ते त्यावेळेचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, नंतर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो. ठाण्याच्या राजकारणामध्ये ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा माझा मित्र नजीब मुल्ला असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी मला स्नेह आणि प्रेम एवढी वर्ष दिली, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आयुष्याच्या या टप्प्यामध्ये शिवसेनेमध्ये कार्यरत होऊन चांगल्या प्रकारचं संघटन उभारण्याचा मी प्रयत्न करीन. जी जबाबदारी माननीय शिंदेसाहेब देतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब देतील, ती पार पाडण्याचा प्रयत्न करीन. आज माझी घर वापसी होते. मी नेहमी राष्ट्रवादीत असताना पण बोलायचं की माझा डीएनए तर शिवसैनिकाचा आहे, कारण शिवसेनेचं बाळकडू समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये घेऊन माझा प्रवास सुरू झाला. आज या निमित्ताने सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधूंचे देखील आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तम कार्यकर्ता, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना बांधण्याचं काम, जी जबाबदारी एक शिवसैनिक म्हणून ते देतील, तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. धन्यवाद. आनंद परांजपे हे गेल्या काही काळापासून अस्वस्थ होते. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यावेळेसच त्यांना खासदारकीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र हे आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही. त्यानंतर त्यांनी अजितदादा पवारांसह जाण्याचा मार्ग पत्करला. त्यानंतर अतिशय आक्रमकपणे ते राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडत होते. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आनंद परांजपे यांना एक वेगळ्या प्रकारचा आदर प्राप्त झाला होता. अशातच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आमदारकी मिळेल अशा प्रकारची त्यांची अटकळ होते. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आमदारकी मिळाली नाही. तेव्हापासून अस्वस्थतेमध्ये भर पडली आणि अखेर आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेनेच्या बाबतचे प्रश्न आपण विचारले तर अधिक मी माझा आयुष्याचा एक टप्पा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 14 वर्ष पूर्ण करून नवीन प्रवास सुरू केलेला आहे. तर या नवीन प्रवासाबद्दल विचारलं तर ते अधिक बरं राहील. कुठलीच अपेक्षा नाही. ती जी जबाबदारी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब देतील ती मी स्वीकारीन आणि त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने आणि त्यांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवेन. भवानी ज्वेलर्स ठाणे
पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका परिशाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त ओवळा माजीवडा विभाग समन्वयक श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका परिशाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. दरम्यान काल श्री नजीब मुल्ला जे आनंद परांजपे यांचे चांगले मित्र आहेत त्यांनी देखील आनंद परांजपे यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. आनंद परांजपे यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला हे आम्हाला देखील माहिती नाही. अगदी सकाळपर्यंत आम्ही आनंद परांजपे यांच्या संपर्कात होतो, मात्र अचानक त्यांनी अशा प्रकारचा निर्णय का घेतला हे आम्हाला देखील माहिती नाही, अशा शब्दात श्री नजीब मुल्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी नक्की परांजपे साहेबांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. सकाळीच माझा त्यांचा संवाद झाला होता, पण पक्षाच्या कामानिमित्त ते नॉर्मल होते माझ्याशी बोलताना. काल रात्री माझा त्यांच्याशी संवाद झाला. एक दिवस असा नाही का त्यांचा माझा संवाद नाही आहे. थोडासा त्यांची चलबिचल होती आधीपासून. त्यांना बरेचसे इतर पक्षातले नेते मंडळी त्यांच्या मागे लागले होते. पण माझी विधानसभाची निवडणूक होती, महापालिकाची निवडणूक होती, पण नक्की राजीनामा का दिला? कारण आज सकाळी बोलताना तर ते एकदम मला व्यवस्थित वाटले. संध्याकाळी पक्ष कार्यालयात आपण भेटूया, बाकीचे निर्णय घेऊया असं पण माझं बोलणं झालं होतं. पण आज ते त्यांचे सहाय्यक आणि सर्वांचे फोन बंद आहे. मी पक्ष पातळीवर पण त्यांना कोणाला आयडिया नाही आहे, तर नक्की या बाबतीत त्यांच्याशी संवाद झाल्यावरच मी पूर्ण माझी प्रतिक्रिया देईल की नक्की काय घडलंय. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अनेक विषयांवरची पुस्तकं लिहिली. त्यांच्या गद्य 25 आणि विषादयोग या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. नाडकर्णी यांनी रंग माझा वेगळा तसंच असेच आम्ही सारे ही व्यावसायिक नाटकं देखील लिहिली. त्यांच्या मयसभा या नाटकाला उत्कृष्ट लेखन पुरस्कार मिळाला. त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना केली. तिथे 70हून अधिक मानसिक आरोग्य व्यावसायिक एकाच छताखाली काम करतात. हे व्यावसायिक व्यक्तींची काळजी घेण्याव्यतिरिक्त अनेक
आधार गट, सतत चालणारे शैक्षणिक प्रकल्प आणि एका संपूर्ण दृकश्राव्य युनिटपासून ते मैत्र या टेलिफोनिक हेल्पलाईनपर्यंतच्या सेवा पुरवतात. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जिज्ञासा, वेध, दिशा आणि सुसंवाद यासारखे अनोखे उपक्रम आयोजित केले जातात. हजारो विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमांना उपस्थित राहत होते आणि प्रशिक्षित स्थानिक स्वयंसेवक गट त्यांचं आयोजन करत. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे पुण्यातील मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्र देखील चालवत होते. याचा देखील राज्यातील अनेक जणांना फायदा झाला. डॉक्टर आनंद नाडकर्णी मानवोपचाराला केवळ वैद्यकीय उपचारांच्या चौकटीत मर्यादित न ठेवता ते समाज जागृतीचं प्रभावी माध्यम बनवलं. मानसिक आरोग्याविषयी समाजाला असलेला संकोच दूर करून त्यांनी हजारो कुटुंबांना नवसंजीवनी दिली. IPH संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य सेवेला लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हजारो विद्यार्थी, पालक आणि स्वयंसेवकांना त्यांनी प्रेरित केलं. पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेपासून त्यांनी व्यसनमुक्त समाजासाठी आयुष्यभर योगदान दिलं. साहित्य, मानसशास्त्र, समाजकारण आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक अभ्यासू, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व गमावलं असल्याचं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आनंद नाडकर्णी यांचा पार्थिव शरीर आज ठाणे शहरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, त्याचप्रमाणे इतरही मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.